theory. तर मॅग्नेटिक फील्ड ऑन अ ऍक्सिस ऑफ अ सर्क्युलर लूप. म्हणजे बा एक सर्क्युलर लूप आहे, गोल लूप आहे. ओके, दिसतंय सर्कल आहे, ही लूप आहे, याच्यातून करंट पास होत आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी हे अक्ष असेल, या लूपची जी अक्ष आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याच्यावरच्या कोणत्या तरी बिंदूवर तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. मग तो बिंदू उगम बिंदू पासून तर कुठं पण असू शकतो या अक्ष. तुम्हाला त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड शोधायचं आहे. ओके, मग सगळ्यात पहिले काय करू आपण? इन दिस सेक्शन वी शॅल इव्हॅल्युएट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द सर्क्युलर लूप अलोंग द एक्सिस. त्याच्या ऍक्सिसवर आपल्याला शोधायचं. द इव्हॅल्युएशन entails summing up the effect of infinitesimal current elements mentioned in the previous sections. म्हणजे पहा, याच्यात सगळ्यात पहिले काय करावं लागेल, की समजा या बिंदू P वर आपल्याला ह्या पुऱ्या लूप मुळे किती मॅग्नेटिक फील्ड आहे ते शोधायचे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले काय करावं, आपण डायरेक्ट लूपचं नाही शोधू शकत एक सोबत. मग सगळ्यात पहिले काय आहे, की ही समजा की हे R त्रिज्येची एक लूप आहे आपल्याकडे. त्याचे हे छोटे 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 करंट एलिमेंट्स घेऊ आपण सगळ्यात पहिले. करंट एलिमेंट्स म्हणजे काय? प्रवाह खंड. एक छोटासा प्रवाह खंड घेऊ. त्याच्यामुळे या P बिंदूवर किती मॅग्नेटिक फील्ड भेटेल ते शोधून घेऊ आपण. ओके. आणि असे जेवढे सगळे प्रवाह खंड असतील या पुऱ्या लूपवर, तेवढ्या सगळ्यांची काय करून टाकू? बेरीज करून टाकू. तर आपल्याला काय भेटून जाईल? कुल मॅग्नेटिक फील्ड P बिंदूवर. आता हे सगळे आपण छोटे भाग सारखेच घेणार आहेत. मग एक्स शोधलं आणि त्याच्यानंतर पुऱ्या सर्कलवर त्याचं जर इंटिग्रेशन केलं, तर आपल्याला पुऱ्या लूपमुळे ह्या P बिंदूवरचं मॅग्नेटिक फील्ड भेटून जाईल. दर बिंदूचे शोधायला नाही जाणार आपण. असे इन्फायनाईट बिंदू बनून जातील असे. आणि एवढे इन्फायनाईट पॉइंटसाठी एक साठी मॅग्नेटिक फील्ड शोधणं शक्य नाही. कारण की पहा, ही लूप आहे. लूप पासून हा बी बिंदू सगळ्या बिंदूंपासून सारख्या अंतरावर आहे तो. हे आर अंतर आहे ना, या डीएल पासून हे अंतर आर आहे. तर ह्या खालच्या डीएल पासून बी आरच असणार आहे, इकडून बी आरच असणार आहे, इकडून बी आरच असणार आहे. कोणत्याही पॉईंट पासून या पी बिंदूचं अंतर काय असणार आहे? आर. म्हणजे त्याचा स्थान सदिश हमेशा आरच असेल. कारण सर्कल आहे. सर्कल पासून पी बिंदू सारख्याच अंतरावर असणार आहे. पण 3D मध्ये विचार करायचा आहे, सर्कल असं आहे. त्याच्यापासून पी बिंदू असा आहे. ओके. कन्फ्युज नका. अशी आडवी आकृती नाही, ती अशी सीधी. लाइक माझा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो. ती जी आकृती ती अशी आहे आणि अशी एक्सिस आहे. त्याचा असा विचार न करता की अशी आकृती आणि अशी एक्सिस आहे. एक्सिस असे असते हमेशा. तर ते सर्कल असं आहे. तो वरचा एक बिंदू आहे, तिथून पी बिंदू इथं असेल, तर खालच्या बिंदूपासून तो पीचं दर एक बिंदूपासून पीचं अंतर काय असणार आहे? सारखंच असणार आहे. इट विल नॉट चेंज. ओके. एवढी छोटीशी गोष्ट माइंडमध्ये ठेवलं. ओके. फिगर 4.11 मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थेअरी आहे आणि बोर्ड मध्ये येते. थेअरी येते, एक्झाम्पल येते किंवा एक मार्काला येतं. कुठं बी काय बी येतंय, समजून पण येतं. तर ही जी लूप आहे, त्याच्यातलं करंट आहे काय आहे? कॉन्स्टंट आहे. स्टेडी करंट आहे. बरोबर? स्थिर करंट आहे. सो वी assume that the current I is steady and that is evaluation is carried out in a free space. ओके. म्हणजे आपण हे फ्री स्पेस मध्ये काम करतो. Now figure 4.11 depicts the circular loop carrying a current I. The loop is placed in a YZ plane with its current is its center at the origin. Okay, and has a radius R. आता लूप कोणत्या प्लॅन मध्ये ठेवली म्हणजे तुम्ही? कोणत्या समतल मध्ये? तर YZ मध्ये. का तुमची एक्स अशी जाते, तर वाय वरती असेल आणि झेड अशी असेल. तर तुमची लूप वाय आणि झेड मध्ये, एक्स मध्ये नाहीये तुमची लूप. आणि त्याची रेडियस किती आहे? आर आहे. ओके. सो वी विश टू कॅल्क्युलेट द एक्स एक्सिस इज ऍक्सिस ऑफ द लूप. आणि एक्स अक्ष काय आहे? तर लूपची अक्ष आहे ती. मेन अक्ष जी सेंटर मधून पास होते. लेट द एक्स विथ द डिस्टन्स पी फ्रॉम द सेंटर ऑफ ओ. आता इथं आकृतीमधून पाहू शकता तुम्ही की हे जे एक्स आहे ते ओ पासून, म्हणजे हे जी लूप आहे त्याच्या सेंटर पासून तर बिंदू पी पर्यंतचं अंतर आहे एक्स. ही आर ह्या सर्कलची रेडियस आहे. ओके. आणि हे जे स्मॉल आर डिस्टन्स आहे हे एखाद्या बिंदूपासून किंवा एखादा करंट एलिमेंट आहे आपल्याकडे, काय म्हणतात त्याला आपण, प्रवाह खंडापासून पी बिंदू पर्यंतचं काय ते अंतर आहे. म्हणजे की पी बिंदूचा स्थान सदिश आहे असं म्हणू शकतो आपण तो. ओके. कन्सिडर कनेक्टिंग एलिमेंट कंडक्टिंग एलिमेंट डीएल ऑफ द लूप. दिस इज शोन इन फिगर. ओके. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे एक डीएल एलिमेंट घेतला आपण हा वाला. ओके. मग डीएल एलिमेंट मुळे पी बिंदूवरचं विद्युत चुंबकीय क्षेत्र किती असेल? तर आपण काय शिकलो, तर चुंबकीय क्षेत्राचं मूल्य बायो सावर्टच्या नियम प्रमाणे. तर काल बायो सावर्टचा नियम शिकले होते.
μ0/π I dl क्रॉस r येतं इथं आणि भागीला r क्यूब येतं. अंडरस्टँड? हे काल आपण शिकले होते मूल्यसाठी. मोड कोणाचा येईल? जी वस्तू वेक्टर आहे त्याचाच मोड घ्यावा लागतो. बाकी सगळे आता कॉन्स्टंट वस्तू आणि सगळे स्कॅलर येतात त्या मोडच्या बाहेर निघून जाते. मोड आपण कोणाचा घेऊ? फक्त dl आणि r चा घेऊ. तर मोड ऑफ dl क्रॉस r असं येईल. आणि डाउट्स? भागीला r क्यूब येईल. हे फॉर्म्युला होता कालचा. हे मूल्याचं सूत्र आहे. ओके, डोंट कन्फ्यूज की सर हे तर सदिशचं सूत्र होतं. आपण इथं मोड घेतलाय म्हणजे हे मूल्य झालं. ओके, नाव आता आपल्याला काय करायचंय? हे r स्क्वेअर अंतर शोधायचंय. तर तुम्ही आकृतीवरून पाहू शकता की हे x आहे, हे कॅपिटल R आहे आणि ही तिसरी बाजू आहे. तर हे तिघं मिळून एक काटकोन बनवतायत. काय बनवतायत? एक काटकोन बनवताय ना, आकृतीमध्ये पाहू शकता तुम्ही. इथं O जवळ 90 चा कोन बनेल. तर ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, हा कर्ण आहे. तर कर्णचा वर्ग बरोबर काय येतो? बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग येतो. हे पायथागोरसचं थेरम आहे, आपल्याला माहिती आहे. मग त्याप्रमाणे r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर. ओके, हे समजलं? Further, any element of the loop be perpendicular to the displacement vector from the element of the axial point. For example, the element dl is in figure is in yz plan, whereas the displacement vector r from dl to the axial point p is in xy plan. म्हणजे पहा आता याच्यात कसं आहे की हा जो r आहे ना तो कशात दिसतोय? तर ही x अक्ष आहे आणि ही y आहे आणि त्याचा मध्ये आहे. म्हणजे हा xy प्लॅन मध्ये. ओके, आणि हा जो डीएल आहे तो YZ प्लॅन मध्ये, तो सर्कल सोबत आहे. तर तुमचं सर्कल असं आहे ना, त्याला असं असणार तो. तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहा ना, त्यात समजेल तुम्हाला. पण ऍक्च्युअली कसं आहे, हे इकडे सर्कल असं थांबा 2 मिनिट. सर्क्युलर वस्तू घेतो मी. पहा समजून घ्या की हे एक सर्कल आहे. ओके, तर ह्या सर्कलला तो जो डीएल असणार आहे तो असा असणार आहे. डीएल असा असेल. एक मिनिट. असा असेल. असं सदिशच्या दिशेत असेल. दिसतंय का? हा लाईट चालू करू. डीएल असा असणार आहे आणि जो तो आर आहे, माझा फेस दिसतोय का? हो सर. हो सर. ओके, सगळ्यांना माझा फेस. पहा हा डीएल आहे ना, तो असा आहे सदिश आहे आणि हा जो आर आहे तो असा आहे. राईट, अशी आकृती इथे. या दोघांमधला अँगल कितीचा दिसतोय तुम्हाला? हा डीएल आणि आर मधला अँगल कितीचा वाटतोय? कोणत्याही पॉइंटवर पहा तो असा फिरणार आहे कोणत्याही पॉइंटवर आणि आर त्याच्यासोबत असा असणार आहे. So every time angle between R and DL नीट पहा काय असेल? 90 राईट. 90. ऑलवेज 90 असेल असा पहा हमेशा. कारण हा हमेशा स्पर्शक असणार आहे. हा जो डीएल असणार आहे पहा, पुऱ्या लूपवर असे छोटे छोटे डीएल घ्यायचे आपल्याला. ही पुरी लूप आहे ना, त्याचे असे छोटे छोटे आणि आर हमेशा त्याच्यासोबत असा असणार आहे. तर आर आणि डीएल मधला अँगल ऑलवेज कितीचा असेल? 90 चा असेल. बरोबर समजलंय? आणि ही लूप अशी पहा अशी आणि ही त्याची ऍक्सिस आहे अशी. ओके, तिथं हा पॉइंट पी इथं कुठंतरी. मग आपल्याला समजायचं तर डीएल पासून आर इथून इथून सगळे हे छोटे 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 जेवढे भाग आहे ना तेवढे सगळे डीएल असणार आहे. क्लिअर? मग त्याच्यामुळे आपल्याला काय समजायचंय? तर ह्या वस्तूवरून मग डीएल क्रॉस आर झालं तुमचं आलं. मग मोड ऑफ वेक्टर डीएल क्रॉस आर आलं तर आर इंटू डीएल भेटेल तुम्हाला. तर हे आर इंटू डीएल काय असणार आहे तुमचं आलं? हॅन्स मोड ऑफ आर डीएल जर तुम्ही घेणार, फक्त मोड घेतोय आपण, मग आर डीएल साइन थिटा आहे. राईट, बट साइन काय असणार इथं? साइन 90 असणार आहे. कारण डीएल आणि आर मधला अँगल कितीचा आहे? थिटा 90 चा आहे. तर साइन 90 किती येतं? 1 येतं. मग तुम्हाला मोड ऑफ डीएल क्रॉस आर चं उत्तर काय भेटेल? फक्त आर इंटू डीएल भेटेल. अंडरस्टँड? हे आर इंटू डीएल का आलं? समजलं काय? मला नाही वाटत इथं जास्त डीप मध्ये जायची गरज आहे मला. डीएल क्रॉस समजलं आर आहे, सदिश गुणाकार आहे, तर डीएल आर साइन थिटा आलं असतं. पण साइन थिटा कितीचा आहे? 90 चा आहे. तर साइन 90 एक येतं. मग फक्त काय उरेल? आर इंटू डीएल. मग ह्या सूत्रात जेव्हा आपण आर इंटू डीएल ठेवू, ओके, याच्या जागेवर, मग वरती एक आर होता, खाली एक आर होता, तो कॅन्सल झाला. मग कसं येऊन जाईल इक्वेशन बघा.
हे जे इक्वेशन आहे हे वालं, मग इथं पुढे काय होऊन जाईल μ0 अपॉन 4 पाय. ओके, ऍक्च्युली इथली स्टेप आहे, त्याच्यानंतर ही एक स्टेप येते, बट मी इथं दाखवतोय जागा कमी म्हणून. इथं RDL येईल. ओके, आणि छेद मध्ये काय येईल R3. ओके, मग हा एक R कॅन्सल झाला, इथला एक R गेला तर R² उरलं. मग R² बरोबर काय आपल्याकडे x² प्लस कॅपिटल R² आहे. मग ह्या स्टेप मध्ये आपण त्याची किंमत ठेवू, तर खाली छेद मध्ये काय होऊन गेलं x² प्लस कॅपिटल R². समजली ही स्टेप? हे डायरेक्ट कसं काय आलं असं? क्लिअर? हो सर. ओके, नाव आपण आता इथपर्यंत येऊन गेले. आता पुढे, आता डायरेक्शन ऑफ DB is shown in figure. It is perpendicular to the plan formed by DL and R. आता ही जी याची डायरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, ती काय असेल, DL आणि R मुळे जो प्लान बनतोय त्याला लंब तिसऱ्या दिशेत असणार आहे. ओके, मग ती कशी शोधणार आपण? लाईक जसं की मी माझा व्हिडिओ जर दाखवतोय परत तुम्हाला, तर पहा, हा हा इकडे तुमचा R होता, असा इकडे असा DL होता आणि हा R होता, तर याच्यामुळे हे प्लान बनेल. हे प्लान बनलं. आता तुम्हाला DL कडून R कडे जायचं, तर तुमचा स्क्रू कसा फिरेल? उजव्या हाताच्या नियमप्रमाणे असा फिरेल, म्हणजे आज सर जाणाऱ्या तुम्ही दिशेत. आटकून गेले सर. आता दिसतोय? आता आता दिसतोय का? हा. ओके, मग पहा, DL आणि R असं आहे. ओके, असं तिरपस आहे थोडस. हा DL वेक्टर आहे आणि R आहे. मग तुम्ही जेव्हा स्क्रू DL कडून R कडे उजव्या हाताने फिरवणार, तर तो कसा जाईल? असा जाईल, असा फिरेल, म्हणजे बाहेर येणाऱ्या दिशेत इकडे इकडे, म्हणजे ना तो X वर असणार आहे ना तो Y वर असणार आहे, तिसऱ्या दिशेत कुठेतरी असणार आहे. समजलं? ह्या दोघांमुळे जो प्लान बनतो ना P बिंदूवर, हा P बिंदू आहे तुमचा, ह्या दोघांमुळे जो प्लान बनेल, हा याला प्लान म्हणतात. ही एक्सिस आहे ना, याला पॅरलल 4 एक्सिस घ्यायच्या. मग त्यामुळे जो प्लान बनतो, आता ह्या बिंदूवर आपण DL कडून R कडे स्क्रू फिरवला असा, तर प्लान कुठे जाईल? असं जाईल वरती. समजलं? तर तुमचा जो DB असेल, वेक्टर मॅग्नेटिक फील्ड P बिंदू जोड, ते कुठं असणार आहे? असं वरच्या दिशेत. मग ते ना X मध्ये ना Y मध्ये, मग त्याचे काय असतील? 2 कंपोनेंट. असं कोणत्याही बिंदूवर जा, आता खालचा बिंदू जर घेतला तुम्ही, खालच्या बाजूला एक त्याचा एक्झॅक्टली ऑपोजिट, वरती हा जो बिंदू असेल ना, त्याला एक्झॅक्टली ऑपोजिट असा बिंदू असेल, तर तिथे अशी आकृती बनवून जाईल. हा DL असा असेल आणि हा R वरच्या बाजूला असेल. मग तेव्हा DL कडून R कडे जाणार, तर तुमचा स्क्रू कसा जाईल? असा बाहेर येणाऱ्या दिशेत असेल, पण खालच्या बाजूला. बाहेर येणाऱ्या दिशेत असेल, असा फिरेल तो, बट खालच्या बाजूला, म्हणजे तेव्हा मॅग्नेटिक फील्ड असं असेल. मग त्याचे बी 2 कंपोनेंट्स भेटतील आपल्याला. ओके, कारण ना तो X वर असेल ना Y वर असेल, मध्ये कुठेतरी असेल. बरोबर, म्हणजे तो एक अँगल बनवेल विथ रिस्पेक्ट टू X ऍक्सिस. म्हणजे तो असा जाईल ना, आणि तुमची X अशी आहे, तिथे एक थिटा अँगल बनवून जाईल. समजतंय? समजतंय का मी काय सांगतोय? ओके, हमेशा लंब असतो तो प्लॅनला. याच्यामुळे प्लॅन कसा असेल? असा असा पुरा प्लॅन असेल. म्हणजे समजून घ्या, ही वही आहे, समजून घ्या ही वही आहे, त्याचा हा DL असेल आणि हा R असेल. ओके, DL आणि R, तर हा पुरा प्लान बनून गेला, ज्याच्यामध्ये DL आणि R आहे. हे जे चौरस झालं ना, हे पुरा प्लान आहे, समतल आहे. त्याच्यामध्ये हा DL आहे इकडे आणि हा इकडे R आहे. तर मॅग्नेटिक फील्ड कुठं असेल? एक तर वरती जाणाऱ्या किंवा खालच्या जाणाऱ्याला लंब असेल. तर तुमची जी ऍक्सिस आहे ती अशी आहे. मग तो जो मॅग्नेटिक फील्डचा कंपोनेंट आहे, तो काय बनेल? एक अँगल बनवेल. म्हणजे तुमचं मॅग्नेटिक फील्ड ना X मध्ये असेल ना Y मध्ये असेल. ओके. तर मग तुम्ही आकृतीवरून पाहू शकता, हा जो DL आहे पहा, इकडे साईडला इथं इथं ही 2D व्ह्यू आहे म्हणून तुम्हाला असं दिसतंय. बाकी मी दाखवली तुम्हाला की हा DL बाहेर असेल आणि R असेल, त्याच्यामुळे इकडे एक प्लान बनला असा. त्या प्लानला लंब दिशेने जसं वरच्या बाजूला DB असणार आहे तुमचा. मग तो DB X अक्ष सोबत काय बनेल? या DL मुळे या P बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड DB आहे, जे ना X वर आहे ना Y वर आहे. मग त्याचे 2 कंपोनेंट्स भेटतील. एक कॉस घटक असेल हा वाला, आणि एक काय असणार आहे? हा साइन घटक असेल. म्हणजे हा एक समांतर घटक असेल.
आणि हा एक लंब घटक असेल जेव्हा इथं थिटा अँगल बनतो तेव्हा. समजलं? एनी डाऊट्स? इथपर्यंत कळलं ना? मग आता होणार काय, जसं मी आता याची गोष्ट केली. हा वरचा डीएल होता, त्याचे हे 2 कंपोनंट भेटले. तसा हा खालचा डीएल आहे. ओके? आणि त्याचं बी रेडियस इथं आर असणार आहे. तर त्याचं मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे, इथं त्याची वेक्टर आर असणार आहे. डायमेट्रिकली ऑपोजिट पॉइंट. डायमेट्रिकली म्हणजे काय, व्यासांत बिंदू, व्यासवर. ह्या बिंदूच्या एक्झॅक्टली समोरचा हा बिंदू. म्हणजे व्यासवर असेल ना, हे दोघं व्यासवर असतील हे दोन बिंदू. तर ह्या बिंदूला अनुरूप दुसरा हा बिंदू जो असेल, त्याचे बी असे 2 घटक भेटतील. ज्याचा डीबी इकडे असेल, जसा याचा इकडे तसा याचा बी डीबी इकडे असेल. मग याचे बी तुम्हाला 2 घटक भेटतील. एक ह्या दिशेतला घटक असेल जो डीबीएक्स एवढाच असेल आणि एक ह्या दिशेतला घटक असेल. मग आता तुम्हाला काय दिसतंय पहा, हा डीबी पॅरलल आहे, सॉरी हा डीबी परपेंडिक्युलर आहे. हा बी कोणाचा आहे हा, तर ह्या बिंदूचा. आणि इकडे हा कोणाचा तर या बिंदूचा. तर तुम्ही पाहू शकता ह्या दोघांचे, हे दोघं समोरासमोरच्या बिंदूंचे एक्स घटक एकाच दिशेत आहेत. मग त्यांची बेरीज होईल, बरोबर आहे. बट त्यांच्या मॅग्नेटिक फील्डचे जे वाय घटक आहेत ते समान मूल्याचे आहेत, पण परस्पर काय आहेत, विरुद्ध दिशेत. मग हे काय करतील, एक दुसऱ्याला कॅन्सल करून देतील. तसं दर एक बिंदूसाठी, समजा की हा एक बिंदू असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हा दुसरा बिंदू भेटेल. समजा इकडचा एक बिंदू असेल तर त्याच्या समोरचा बिंदू कोणता असेल, हा असेल. असं दर एक बिंदूला, म्हणजे आपण या सर्कलला 2 भागात डिवाइड करू शकतो. तर त्याच्या अर्ध्या भागांमधले जे बिंदू असेल त्यांच्या अर्ध्या दुसऱ्या भागांचे बिंदू असे असतील डायमेट्रिकली ऑपोजिट. म्हणजे काय, व्यासांत बिंदू जे असतील तर त्यांच्या सगळ्यांचे, तेवढ्या सगळ्यांचे जे समांतर लंब घटक असतील या पी बिंदूवरचे मॅग्नेटिक फील्डचे लंब घटक, ते काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील सगळे. ओके. मग तुम्हाला जे मॅग्नेटिक फील्ड भेटेल इथं पी बिंदूवरचे, ते फक्त कोणामुळे भेटणार आहे, तर ह्या मॅग्नेटिक फील्डचा फक्त समांतर घटकांमुळे, जे ऍक्सिसला समांतर असेल अशा घटकांमुळेच तुम्हाला काय भेटणार आहे, मॅग्नेटिक फील्ड भेटणार आहे. ओके. ही गोष्टच फक्त याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे समजण्यासारखी, बरोबर. आपल्याला कारण की मॅग्नेटिक फक्त एका बिंदूमुळे ह्या बिंदूवर नाही शोधायचं, म्हणजे की एखादा एकच प्रवाहाखंडमुळे या पी बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड नाही, आपल्याला पुऱ्या लूपवरच्या दर एक बिंदूमुळे मॅग्नेटिक फील्ड. मग जसं याचे 2 कंपोनेंट आले तशा दर एक बिंदूचे 2 कंपोनेंट्स येतील. त्याच्यातला दर एक बिंदूचा एक कंपोनेंट काय असेल, एक्स अक्षच्या दिशेत असेल. मग तेवढ्या सगळ्या कंपोनेंट्सची बेरीज होऊन जाईल, कारण ते सगळे एकाच दिशेत आहेत ते. बट जे दुसरा एक कंपोनेंट द्यायचा लंब कंपोनेंट दर एकचा, तर त्याच्यात एक बिंदूचा लंब कंपोनेंट जो असेल त्याला ऑपोजिट दुसरा अजून एक बिंदू भेटेलच तुम्हाला लूपमध्ये, की त्याचा कंपोनेंट म्हणजे त्याच्या समोरचा बिंदू त्याचा उलट्या दिशेत असणार आहे, जो त्याला काय करेल, कॅन्सल करून टाकेल. ओके. मग त्यामुळे तुम्हाला जे मॅग्नेटिक फील्ड भेटेल ते फक्त आणि फक्त कोणामुळे भेटणार आहे, समांतर घटकांमुळेच भेटणार आहे, डीबीएक्स. आणि हा डीबीएक्स काय असणार आहे इथं, तो एक्स अक्षच्या दिशेत आहे ना. मग डीबीएक्स इज नथिंग बट टोटल मॅग्नेटिक फील्ड किती, डीबी एका बिंदूमुळेच, हा, डीबी कॉस थिटा असणार आहे. डीबीएक्स इज नथिंग बट डीबी कॉस थिटा. 2 घटक असतात, एक डीबी कॉस थिटा, हा जो डीबी पाय असेल तो डीबी साइन थिटा असेल. बट ऍक्च्युली हे सगळे कॅन्सल होऊन जातील, म्हणून त्यांना आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेणार नाही. तो युअर डीबीएक्स इज नथिंग बट डीबी कॉस थिटा. अंडरस्टूड? समजलं? समजलं काय काय आहे? कारण त्याच्यानंतर मग पुढचं येणार आहे सगळं. ओके. नाउ डायरेक्शन ऑफ DB is shown in figure 4.11. DB ची डायरेक्शन आपण पाहिले. It is perpendicular to the plan formed by DL and R. आणि ती कशी असणार आहे, तर DL आणि R मुळे जे समतल बनेल त्याला लंब दिशेत असणार आहे DB ची डायरेक्शन. It has an x component DBX and has a perpendicular component to x axis DB phi. सॉरी DB perpendicular, याला perpendicular म्हणतात. मग ते जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते ना x वर आहे ना y वर आहे. मग त्याचे 2 कंपोनेंट असेल. एक समांतर घटक असेल की त्याला एक्स कंपोनेंट म्हणतो, एक्स अक्षच्या दिशेतला घटक डीबीएक्स असेल, आणि जो लंब कंपोनेंट असेल तो डीबी पाय असेल. वेन द कंपोनेंट्स परपेंडिक्युलर टू द x axis are summed over, they cancel out and we obtain null result. मग जेव्हा आपण जे समान लंब घटक आहेत सगळ्यांचे, पुऱ्या लूप वरचे जेवढे बी करंट एलिमेंट तेवढ्या सगळ्यांचे जे लंब घटक असेल त्या सगळ्यांची जेव्हा आपण बेरीज करू, तर ते काय करतील, कॅन्सल आउट होऊन जातील सगळे. आणि वी ऑप्टेन नल रिझल्ट, म्हणजे झिरो भेटेल त्याच्यामुळे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड.
फॉर एक्झाम्पल डीबी perpendicular component due to DL is cancelled by contribution due to the diametrically opposite DL element. म्हणजे या हा जो घटक असेल याला कोण कॅन्सल करेल, या DL चा ह्या घटकाला कोण कॅन्सल, तर त्याच्या डायमेट्रिकली ऑपोजिट, डायमेट्रिकल म्हणजे काय, त्याच बिंदूच्या व्यासवर असणारा दुसरा जो बिंदू असेल, जे समोरासमोरील बिंदू असतात सर्कलचे त्यांना व्यासांत बिंदू म्हणतात, तर त्या दुसऱ्या बिंदूचे जे मॅग्नेटिक फील्डचा लंब घटक असेल तो याच्या मॅग्नेटिक फील्डचा लंब घटकला काय करून टाकेल, कॅन्सल करून टाकेल. मग तुम्हाला लंब घटकमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड भेटणार नाही. You will get magnetic field only due to a parallel components or a components in the x direction. Okay, so thus the only x component survives, म्हणजे की फक्त x component बचताय. So net contribution along the x direction can be obtained by integrating db cos theta over the loop. मग आपल्याला काय करावं लागेल, dbx is equal to db cos theta ला पुऱ्या लूप वर इंटिग्रेट करावं लागेल, तर आपल्याला p बिंदू असं कुल मॅग्नेटिक फील्ड भेटून जाईल. मग सगळ्यात पहिले आपल्याला कॉस थिटा शोधावा लागेल. मग आता हा कॉस थिटा काय, तर कॉस थिटा काय आहे, तर पहा इथे हा अँगल थिटा बनतोय ना, तर इकडे हा अँगल थिटा बनेल तुमचा. असेल आता हे थोडं डीप जॉमेट्री आहे, मी जास्त डीप मध्ये नाही जात कारण की मग टाइम होऊन जाईल. तो हे इथं थिटा अँगल बनेल ना, तर कॉस थिटा बरोबर काय असतं, जवळील बाजू भागीला कर्ण. ओके, मग जवळील बाजू काय इथं आर आणि कर्ण काय स्मॉल आर. ओके, आपण कॉस थिटा बरोबर काय लिहू शकतो इथं, cos theta is equal to nothing but capital R upon small r. ओके, असेल आणि स्मॉल आर ची व्हॅल्यू शोधली आपण, आर स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर आहे, तर स्मॉल आर बरोबर काय येणार आहे, तर स्क्वेअर रूट घेऊन घ्यायचं. म्हणजे वी कॅन राईट लाईक दिस, आर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर रेज टू 1/2 असेल. समजलं, ही आर कॉस थिटाची व्हॅल्यू असणार आहे. इथं पाहू शकता तुम्ही कॉस थिटा बरोबर आर अपॉन अंडर रूट आहे 1/2 म्हणजे अंडर रूट असतं, एक्स स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर लिहिलं. मग त्याच्यावरून आपण इथं काय करू आपण, तर हे जे एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आहेच ऑलरेडी, मग आपण काय करू इथं μ0/4π आयडीएल इंटू, आता पहा हे डीबीएक्स लिहिलेलं त्यांनी, आणि डीबीएक्स नथिंग बट काय डीबी कॉस थिटा आहे. ओके, डीबीएक्स काय डीबी कॉस थिटा, मग डीबी ची व्हॅल्यू किती आहे, तर μ0/4π आयडीएल अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आहे, ही व्हॅल्यू आहे. ओके, आणि इंटू काय कॉस थिटा, तर मग कॉस थिटाची व्हॅल्यू बाजूला घेऊन घ्यायची त्याच्या. मग तुमचं फायनल इक्वेशन काय बनून जाईल इथं, पास येईल डीबी कॉस थिटा आहे ना, मग डीबी ची व्हॅल्यू काय μ0 अपॉन 4π आयडीएल अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ओके, ही झाली डीबी ची व्हॅल्यू. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, आर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 1/2 आहे. मग इथं काय याची घात काहीच नाही, म्हणजे 1 आहे आणि 1/2, तर 1 आणि अर्धा किती होईल, दीड म्हणजे 3/2, 1 + 1/2 करावं लागेल ना, आधार समान आहे तर घातांकांची बेरीज होऊन जाईल. तर ही बेरीज काय येणार आहे 3/2 येईल. ही बेरीज 3/2 येईल ना, मग तुम्हाला इथं घात किती भेटून जाईल डीबीएक्स ची μ0 आयडीएल अपॉन 4π आर एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेज टू 3/2 अशी घात भेटून जाईल तुम्हाला. क्लिअर, इथपर्यंत कोणाला डाऊट. त्याच्यानंतर आपल्याला काय कुल मॅग्नेटिक फील्ड शोधायचंय, मग आपण काय करू, त्याचे इंटिग्रेशन करू पुऱ्या सर्कलवर. मग ते इंटिग्रेशन काय येणार आहे पहा, तर फायनली आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड शोधायचं आहे, बी इज इक्वल टू, ओके, तर बी इज इक्वल टू काय इंटिग्रेशन पुऱ्या सर्कलवर डीबीएक्स. ओके, हॉल इंटिग्रेशन करावं लागेल आपल्याला. डीबी हा बीएक्स येईल, पी बिंदूवरचं मॅग्नेटिक फील्ड बीएक्स येईल, जे किती असणार आहे इंटिग्रेशन ऑफ डीबीएक्स. इंटिग्रेशन ऑफ डीबीएक्स आहे, तर मग आपण काय करू,
होल इंटिग्रेशन काय लिहिलं जातं इथं? ऑनली इंटिग्रेशन बी लिहिलं जातं जेव्हा सरळ राहिलं इंटिग्रेशन. पण होल इंटिग्रेशन मध्ये जेव्हा एखादी लूप असते, गोल असते, तेव्हा होल इंटिग्रेशन लिहिलं जातं. तर डीबीएक्स येईल. तर डीबीएक्स इज नथिंग बट म्यू 0 अपॉन 4 पाय आय डीएल आर भागीला काय होतं? आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. ओके, एवढं होतं. मग हा डीएल इंटिग्रेशन पार्ट आहे हा. मग बाकी सगळं इंटिग्रेशन मधून बाहेर होऊन जाईल, कारण या सगळ्यांना काही घेणं देणं नाही इंटिग्रेशन साठी. मग इथं काय होऊन जाईल? म्यू 0 अपॉन 4 पाय ओके. आणि इथं काय येणार आहे? आय आर बाहेर निघून जाईल. आय आर बी कॉमन, छेद मध्ये काय येईल? आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. ओके. आणि इंटिग्रेशन डीएल येईल. पुन्हा इंटिग्रेशन करणार आपण डीएलचं होल इंटिग्रेशन. मग आता बस सर्कलवर इंटिग्रेशन आहे. डीएल काय आपल्याकडे? तर हे सर्कल आहे आपल्याकडे आणि डीएल याचे असे छोटे छोटे करंट एलिमेंट्स आहेत. तर या छोट्या छोट्या करंट एलिमेंट्सची पुऱ्या सर्कलवर जर आपण बेरीज केली, ओके, हे जे छोटे छोटे करंट एलिमेंट्स आहे याची पुऱ्या सर्कलवर बेरीज केली तर आपल्याला काय भेटून जाईल? सर्कलचा परिघ भेटून जाईल. काय भेटून जाईल आपल्याला? सर्कलचा परिघ. तर इंटिग्रेशन डीएल इज नथिंग बट सर्कमफरन्स ऑफ दी सर्कल, म्हणजे की परिघ आहे या सर्कलचा. मग एखाद्या सर्कलचा म्हणजे की वर्तुळाचा परिघ किती येतो? 2 पाय आर येतो. वर्तुळाचा परिघ काय येतो? 2 पाय आर. मग याच्या इंटिग्रेशन डीएल काय येईल तुमचं आलं? 2 पाय आर येईल. You will write here mu 0 I R भागीला 4 पाय. ओके. इथं काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ओके. आणि हे काय येणार आहे तुमचं आलं? 2 पाय आर. लक्षात ठेव, ज्या इंटिग्रेशन मध्ये आपण सगळ्या छोट्या छोट्या भागांना जोडत आहे. म्हणजे आपण असे छोटे 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 सगळे भाग जोडून टाकू एक सर्कलवर, तर आपल्याला काय भेटून जाईल? त्याचा परिघ भेटून जाईल. त्याचे सर्कलच बनून जाईल ना. मग सर्कलचा बाहेरची बाउंड्री बनेल, म्हणजेच काय बनेल? त्याचा परिघ बनून जाईल. बरोबर. मग आता इथून हा पाय कॅन्सल, हा पाय कॅन्सल झाला. हा बे क बे, बे दुने 4. ओके. मग छेद मध्ये काय उरलं फक्त? आणि आर आणि आर आर स्क्वेअर होऊन जाईल. फायनली तुम्हाला इक्वेशन काय भेटेल? म्यू 0 आय आर स्क्वेअर भागीला, इथं काय होईल? 2 येईल पुढे आणि एक्स स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. हे झालं तुमचं आलं मॅग्नेटिक फील्ड. आणि वेक्टर मध्ये लिहायचं असेल तर सिम्पली काय करायचं? वेक्टर बी इज इक्वल टू एक्स अक्षा दिशेत आहे ना, तर बी एक्स इंटू काय करायचं? आय कॅप करायचं. ओके. इथं पुढे आय कॅप लिहिलं म्हणजे तुम्हाला सदिश स्वरूपात भेटून जाईल. समजलं? कोणाला डाऊट इथपर्यंत? म्यू आय आर स्क्वेअर अपॉन 2 अंडर रूट आर स्क्वेअर प्लस कॅपिटल एक्स स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर रेस टू 3/2. हे असं तुमचा फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल या पुऱ्या थ्योरी मध्ये. आणि एक स्पेशल केस, आता आपण काय केलं याच्यात मध्ये काय केलं होतं आपण, की उगम बिंदू पासून एक्स अंतरावर जो पी बिंदू आहे त्याच्यासाठीच हे मॅग्नेटिक फील्डचं सूत्र होतं. या पुऱ्या सर्कल मध्ये जो करंट आय फ्लो होतोय, ही जी लूप आहे याच्यातून करंट आय फ्लो होतोय, त्याच्यामुळे या पुऱ्या लूपच्या करंट आय मुळे या पी बिंदूवर आपल्याला काय शोधायचं होतं? मॅग्नेटिक फील्ड शोधायचं. पण समजून घ्या हा पी बिंदू जर याचा ओरिजिनल असेल, इथं पी बिंदू समजा इथं असेल,
म्हणजे की तुम्हाला या लूपच्या केंद्रावर मॅग्नेटिक फील्ड शोधायचे, तर हा एक्स काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. एक्स बरोबर काय होईल, 0. या सूत्रात एक्स बरोबर 0 किंमत टाका, तर तुम्हाला केंद्रावर मॅग्नेटिक फील्ड भेटेल. ओके, मग त्याला B0 लिहू आपण. सर हा, 0 कसं काय होऊन जाईल सर x बरोबर? अरे मग हा P बिंदू कुठे घेणार, तू इथं घेणार आहे ना. केंद्रावर शोधायचं म्हणजे एक्स असणार आहे का? एक्स काय आहे, ओ आणि ज्या बिंदूवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड शोधायचं आहे त्याच्यातलं अंतर आहे. मग तू जर केंद्रावर मॅग्नेटिक फील्ड शोधतोय तर अंतर असणार आहे काही? नाही. मग एक्स बरोबर काय लिहावं लागेल या इक्वेशन मध्ये, 0. 0. बरोबर. मग आपण डिराईव्ह करू, जेव्हा केंद्रावर मॅग्नेटिक फील्ड शोधायचं तेव्हा μ0 I r² बरोबर भागीला 2. एक्स बरोबर 0 आहे म्हणजे इथं फक्त काय येईल, r² आणि रेस टू काय येईल, 3/2. ओके, मग हा 2 गेला, हा 2 गेला. ओके, मग काय उरेल, μ0 I r² भागीला 2 ही तिसरी घात आहे इथं, 2 कॅन्सल झालं तर r³ येईल इथं खाली. बरोबर, मग हा r² कॅन्सल आणि इथला 3r कॅन्सल, म्हणजे एकच r उरेल खाली. मग फायनली जे केंद्रावर मॅग्नेटिक फील्ड असेल B0 सूत्र काय त्याचं, μ0 I अपॉन 2r. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, खूप ठिकाणी याचा यूज होतो. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. B0 काय, μ0 I अपॉन 2r. तर तुम्हाला विचारलं असेल एखादी सर्क्युलर लूप आहे तर त्याच्या केंद्रावरचं मॅग्नेटिक फील्ड शोधा, तर हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करावं लागेल की एक सर्क्युलर लूप आहे जिच्यातून करंट I पास होते, तर त्याच्या केंद्रावर किती मॅग्नेटिक फील्ड असेल, तर त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यापासून एक्स अंतरावर किती मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याच्यासाठीचा त्याच्या अक्षवरचा एखादा बिंदू की जो त्याच्या केंद्रापासून एक्स अंतरावर आहे, तर तेव्हा त्याच्यासाठीचा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला हा. बट असं विचारलं असेल की एखादी सर्क्युलर लूप आहे आणि त्याच्यातून करंट I पास होते आणि त्याच्या केंद्रावर किती मॅग्नेटिक फील्ड असेल, तर त्यासाठीचं सूत्र हे. अंडरस्टूड? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थ्योरी. आणि आय कॅप काय, एक्स अक्ष दिशेत आहे म्हणून आय कॅप लिहावं. ओके, आता याच्यात उजव्या हाताचा अंगठाचा नियम परत वापरायचा आहे. आता समजा अशी लूप आहे तुमच्याकडे. ओके, जर तुम्ही मॅग्नेटिक फील्डची दिशा तुमच्या अंगठाच्या दिशेत ठेवली, नीट पाहा त्याच्यात हे ज्या लाईन्स आहेत या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स आहेत, तर तुमच्या मॅग्नेटिक फील्डची दिशा अंगठाच्या दिशेत असेल, किंवा मग समजा की लूपचं जे करंट फिरतंय त्या दिशेत जर तुम्ही बोटं ठेवले, ओके, तर तुमचं मॅग्नेटिक फील्ड कोणत्या दिशेत येईल, तुमच्या अंगठ्याच्या दिशेत असणार आहे. हमेशा आठवण ठेवते ही वस्तू. काय सांगते ही थ्योरी, काय सांगते की जर तुमच्या बोट जे आहेत ते तुम्ही करंटच्या दिशेत ठेवले, करंट ज्या दिशेत फिरते त्या दिशेत तुमचे बोट वळवले, ओके, असं पहा, असं ठेवलंय तुम्ही, तर ह्या दिशेत म्हणजे पहा ही लूप आहे, हिच्यातून असं करंट फ्लो होतंय. ओके, असं करंट फ्लो होते. मी माझे बोट असे ठेवलेत तर मॅग्नेटिक फील्ड कुठं असणार आहे, इथं वरच्या दिशेत, लूपच्या आतल्या बाजूला कुठं असणार आहे, वरच्या दिशेत. समजलं? आणि हे जर करंट असं फ्लो होत असेल, ओके, तर मॅग्नेटिक फील्ड कोणत्या दिशेत असेल, खालच्या दिशेत असणार आहे. ओके, किंवा मग तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती असेल आणि करंटची शोधायची असेल, तर ज्या दिशेत मॅग्नेटिक फील्ड असेल त्या दिशेत अंगठा ठेवायचा. ओके, तर ज्या दिवशी तुमचे बोट वळतील ना त्या दिवशी तुमच्या करंटची दिशा असणार आहे. क्लिअर? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. एक मार्काला एमसी वगैरे येतो, काही एवढं टफ नाही समजायला, इझी आहे, समजू शकता तुम्ही. फक्त अंगठा कोणत्या दिशेत ठेवायचा, मॅग्नेटिक फील्ड, किंवा मग करंटच्या दिशेत तुम्ही बोट ठेवली, जिथून करंट येत आहे त्या दिशेपासून जिकडे जात आहे तिकडे बोट वाढवायची, तुमचा अंगठा ज्या दिशेत जाईल त्या दिशेत तुमचं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल. आणि हे सगळं खूप काम येतं, खूप इम्पॉर्टंट वस्तू द्या. ओके, एनी डाऊट्स?